आणि विशेषण हे असं येणार. नीलकमल, नीलकंठ हे असे जे शब्द आहे की ज्याच्यामध्ये त्यांची काय दाखवले जात आहे, वैशिष्ट्य दाखवले जात आहे, याला काय म्हणणार आपण, कर्मधारय समास. त्याच्यानंतर येते बहुव्रीही समास. बहुव्रीही समाजामध्ये तू सांगितलेलं उदाहरण येते पवन सुत. बहुव्रीही समाजाचं महत्व काय आहे, दोन पद एकत्र येतील पण दर्शवताना ते तिसऱ्याच पदाला काय करतील, दर्शवतील. पवन सुत, पवन म्हणजे हवा, सुत म्हणजे पुत्र. हवेचा पुत्र कोण होतं, कोण आहे, भगवान हनुमान. ठीक आहे. अंजनी पुत्र, अंजनी मातेचा पुत्र कोण आहे, हनुमान. एकदंत, ज्याला एक दात आहे असा कोण, भगवान गणेश. येतं लक्षात. वक्रतुंड असलेला, ज्याचं तोंड हलकस, ज्याची जी सूंड आहे ती कशी आहे, वक्र आहे. वक्र म्हणजे तिरपी असलेली आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, गणपती. येत आहे का लक्षात. म्हणजे काय, असा शब्द ज्याच्यामध्ये दोन पद एकत्र येत आहे पण दर्शवताना ते दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला, तिसऱ्या कुठल्या तरी वस्तूला काय करताय, दर्शवताय. जसं आता इथे मी तुम्हाला म्हणजे काय म्हणतो त्याला, देवांची उदाहरणं दिले. आता बघा पंकज. ठीक आहे. पंकजचा अर्थ काय होतो, चिखलातून ज्याची निर्मिती होते असा तो पंकज. मग कोण आहे असं, चिखलातून ज्याची निर्मिती होते, कमळ. तर कमळाचं दुसरं नाव काय आहे, पंकज. आलंय लक्षात. मग हे काय आहेत, बहुव्रीही समाजाचे उदाहरण आहे. याच्यामध्ये दोन पद एकत्र येतील पण दर्शवताना मात्र तिसऱ्या पदाला दर्शवते. तिसरे के बारे में वैसे समजलं. नंतर दिलेला आहे द्विगु समास. द्विगु समास आणि कर्मधारय समास दोघा सारखेच आहे. का बरं, कारण कर्मधारय समासामध्ये मी काय म्हटलं, विशेष्य आणि विशेष्य हे अशी यांची जोडी राहणार. ठीक आहे. पण हे जर विशेषण जे लागतंय शब्दाच्या समोर, हे जर नेहमी अंकवालं असेल, जसं मी आता उदाहरण दिलं, एक दंत, दात आहेत पण किती, एकच. अंक सांगणारे, रात्र, 9 रात्र है ना. दश आनंद, ज्याला दश अंग आहे असा तो दशानन. तर ह्या सगळ्या शब्दांमध्ये दोन्ही पद एकत्र येत असताना एकामेकांना काय म्हणतो, एकामेकांचे पद काय करत नाही, कापत नाही. रात्र पण शब्द जसाच्या तसाच आला, 9 हा शब्द पण जसाच्या तसाच आला. ठीक आहे. अर्ध नारेश्वर, अर्ध पण आहे आणि नार पण आहे. नार मीन्स नर आहे, नर म्हणजे माणूस. तो अर्धा नर आहे आणि अर्धा महिला आहे. असा जो आहे तो काय झाला, अर्ध नारेश्वर. मग ज्या शब्दांच्या समोर विशेषण हा शब्द नेहमी आकडे असतात, 1 2 3 4 5 असे जे आकडे असतात, अशा समासाला आपण कोणता समास म्हणतो, द्विगु समास. आलाय का लक्षात. अशा पद्धतीने हे सगळे समासाचे काय आहे, प्रकार आहेत. पहिला अव्ययभाव समास, ज्याच्यामध्ये पहिलं पद महत्वाचं, दुसरं पद महत्वाचं नाही. नंतर आहे तत्पुरुष समास, याच्यामध्ये दुसरं पद महत्वाचं, पहिलं पद फारसं महत्वाचं नाही. द्वंद्व समास, दोन्ही पद महत्वाचे. मग त्या दोन्ही पदात जर आणीनी जोडल्या जात असेल तर काय म्हणणार त्याला, इतर एकतर द्वंद्व समास. व किंवा किंवाने जोडला जात असेल तर वैकल्पिक द्वंद्व समास. आणि वगैरे या शब्दाने जर जोडला जात असेल तर समाहार द्वंद्व समास. त्याच्यानंतर येतो कर्मधारय समास. याच्यामध्ये जोडी कशी असते, पहिलं पद विशेषण असतं, दुसरं पद विशेष्य असतं. विशेष्य म्हणजे ज्याच्याबद्दल माहिती सांगतोय. नंतर येतं बहुव्रीही समास. याच्यामध्ये दोन्ही पद एकत्र येतील आणि तिसऱ्या पदाला दर्शवतील. हा झाला बहुव्रीही समास. आणि सगळ्यात शेवटचा द्विगु समास. या द्विगु समासाची खासियत काय आहे, शक्यतो पहिला जो शब्द राहील हा संख्या शब्द असेल, आकडे सांगेल. 9 रात्र, दशानन, दशा अवतार, अवतार आहेत पण किती, 10 अवतार आहेत. मग हे सगळे शब्द कशामध्ये येतात, त्रिकोण, चौकोन, हे सगळे शब्द कशामध्ये येतात, द्विगु समाजामध्ये येतात. आलंय लक्षात. आता मी काही उदाहरणं देते, तुम्ही सांगा त्याच्यामध्ये कोणता समास लागेल आणि त्याचं
हे पण सांगा. एकादशी द्विगु समास. का बरं? संख्या पहिले कोणती लागली? एक. महादेव नाही. तत्पुरुष समास. देव हा पद महत्वाचा आहे. कोणापेक्षा? महापेक्षा. महा तर राष्ट्राच्या समोर पण लागतो. महा तर पौरच्या समोर पण लागतो. ऐकलं असेल ना महापौर शब्द ऐकलाय, महाराष्ट्र शब्द ऐकलाय, महाप्रसाद हा पण शब्द ऐकलाय. म्हणजे महाशब्द काय आहे? उपसर्ग आहे. हा कोणत्याही शब्दाच्या समोर लागणार. पण त्याचं महत्व कशाने बनतं? त्याच्या मागे कोणतं पद लागते. प्रसाद म्हटला की त्याचा अर्थ बदलतो, पौर म्हटला की त्याचा अर्थ बदलतो, राष्ट्र म्हटला की त्याचा अर्थ बदलतो. म्हणून कोणतं पद महत्वाचं आहे? दुसरं पद महत्वाचं. आलंय लक्षात? पंकज बहुव्रीही समास. दोन पद एकत्र येत आहे दर्शवताना ते तिसऱ्या शब्दाला दर्शवत आहे. नंतर आहे दुष्काळ. कर्मधारय समास. ठीक आहे. नंतर आहे रक्तदान. नाही. नाही. अव्ययभाव समास. रक्तोपचार, रक्तदान, रक्तचंदन हे सगळे शब्द, समोरचा शब्द कोणता लागतंय? रक्त हा महत्वाचा आहे. त्याच्या मागे जो शब्द लागतो त्याच्यानुसार त्याचं काय बदलत आहे? अर्थ बदलत आहे. आलाय लक्षात? आलाय लक्षात? भाजीपाला नाही. नाही. हा नाही. इतर नाही. समाहार द्वंद्व समास. वगैरे, भाजीपाला वगैरे. खरे खोटे? वैकल्पिक द्वंद्व समास. ठीक आहे. अन्न पाणी. अन्न किंवा पाणी. अन्न आणि पाणी. अन्न किंवा पाणी नाहीत. इतर एकतर द्वंद्व समास. येतं लक्षात? मग अशा पद्धतीने हे सगळे उदाहरणं लिहून आणायचे. नाही भाऊ, रूल जे समजवलेलं आहे त्यानुसार हे 51 उदाहरणं जे दिलेले आहेत ते 51 उदाहरणं लिहायची आहेत. त्याचा दुसऱ्या तक्त्यामध्ये त्याचा विग्रह करायचा आहे. तिसऱ्या तक्त्यामध्ये त्याचा प्रकार सांगायचा. हे होमवर्क राहील. पहिला तक्ता हाच राहील शब्दांचा. दुसरा तक्ता काय राहील? विग्रह. आणि तिसरा तक्ता कशाचा राहील? समासाचा प्रकार. हे जे आता सांगितले अव्ययभाव, तत्पुरुष हे प्रकार झाले. कोणता? जसं इथे दिलेला आहे वनभोजन, तो कोणता येईल? भोजन. दोन्हीचं सारखं महत्व आहे. वनचं आपलं महत्व आहे, भोजनचं आपलं महत्व आहे. तर कोणता समास येईल? द्वंद्व समास. ठीक आहे. नंतर आहे लोकप्रिय. नाही. पहिलं पद लोकमत, लोकप्रिय, अव्ययभाव समास. आलाय का लक्षात? हा झाला प्रकार. समजत आहे का निर्भय की नाही समजत आहे? काय नाही समजत आहे? शब्द दिले आहेत ना, शब्दाचं पहिलं तोडायचं. कसं तोडशील? जसं पहिलं उदाहरण दिलंय तुला दुष्काळ, तर त्याचा विग्रह कसा करशील? दूषित असा काळ म्हणजे दुष्काळ, असं विग्रह करायचं. ठीक आहे. हे जर भाजीपाला असेल तर भाजी आणि पाला किंवा भाजीपाला वगैरे. ठीक आहे. खरे खोटे असेल तर खरे किंवा खोटे असं तिथे काय करायचं? विग्रह करायचा. त्या विग्रहानुसार मग त्याचा प्रकार सांगायचा की तो अव्ययभावनुसार येतो, की तो तत्पुरुषनुसार येतो,
की तो द्विगु समासानुसार येतो की कोणत्या समासानुसार येतो? हो. आता जर मी म्हटलं नवरात्र तर काय करशील? नवरा पहिल्या पदावर नाही द्विगु समास. द्विगु समास. तर कसं? 9 अशा रात्र. समजलं? मग त्याच्यानुसार पहिलं विशेषण काय लागलेलं आहे? अंकवाले शब्द लागलेले आहे. आणि दुसरं काय आहे? विशेष्य आहे. मग अशी जोडी आपल्याला कोणत्या समासात बघायला भेटते? द्विगु समासात बघायला भेटते. म्हणून त्याचा प्रकार कोणता आला? द्विगु समास. आता समजलं? हे प्रॅक्टिसचं काम आहे. जेव्हा तुझ्या हातून 100 शब्द जातील तेव्हा तुला लक्षात येईल की समास ओळखायचा कसा आणि कोणता शब्द कोणत्या समासात येतो. आता सध्या महाप्रसाद म्हटलं किंवा महादेव म्हटलं तर तुम्हाला असं वाटतं यार चला महा पण शब्द महत्वाचा आहे, देव पण शब्द महत्वाचा आहे. पण तसं नाहीये. महा हा शब्दाचा अर्थ कोण ठरवतंय? त्याच्या मागे लागणारा जो पद आहे तो ठरवतोय. म्हणून हा नेहमी कशात येतो? तत्पुरुष समासातच येतो. आलंय लक्षात? मग हे सॉल्व्ह करून आणा. पण त्याला सांग की तुझी बुक माझ्याकडे आहे म्हणा, नाही तर तो शोधत बसायचा. हे पेन्सिल पडली आहे बरं तुझी, तुझीच आहे ना?